जोड देणारे राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषी, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपल्या दैदिप्यमान कर्तृत्वाची माहोर उठवणारे कृतीप्रवण व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, आमच्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके दादा माननीय आदरणीय अजितदादा पवार. निवेदक लाडकी बहीण होती म्हणून गप्पा बसलो, नाही तर मी लगेच भाषण सुरू केलं. तुमची आता सुटकाच नाही दादा. निवेदक तू महिला होती म्हणून मी गप्पा बसलो, पुरुष असतात तर त्याला एका मिनिटात घात केला. धन्यवाद. माझ्या विधिमंडळातील माझे सहकारी अर्जुनरावजी खोतकर, तसंच आमचे विक्रम काळे, सतीश चव्हाण, इथं उपस्थित असणारे राजेश टोपे, तोताराम कायंदे, अरविंदराव चव्हाण, भास्करराव आबा दानवे, भास्करराव आंबेकर, राजेश राऊत, बबलू शेठ चौधरी, बद्रीभाऊ बाळे, राजेंद्र राख, विष्णुभाऊ पाचफुले, विनोद कांबळे. आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य उपस्थिती ज्यांनी दाखवली, सन्मान्य अतिथी आमच्या नाशिक पदवीचे लोकप्रतिनिधी सत्यजित तांबे, डॉक्टर संजय राख, डॉक्टर MB सानप, अनेक राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे मान्यवर इथं उपस्थित आहेत. विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सगळे सन्मान्य सहकारी, ज्यांनी हे संयोजन केलं ते मनोज कायंदे, श्रीमती नंदाताई कायंदे, ॲडव्होकेट नाझीर काझी, आज विशेषतः देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, बुलढाणा, माझा जालना या सगळ्या परिसरातनं आमच्या डॉक्टर राजीव डोईफोडे, डॉक्टर वर्षा डोईफोडे, डॉक्टर गणेश कानडे, सविताताई कानडे, डॉक्टर मनीष देशमुख, अंजलीताई देशमुख, विजय जाधव, ललित गीते, विठ्ठल जाधव, श्रीकांत सपकाळ यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेले आहे. ते सगळे मान्यवर, त्यांचे परिवारातले प्रमुख दौलतराव डोईफोडे, इंदुबाई डोईफोडे, गजानन जायभाये, कालिंदाताई जायभाये, श्रीमती सुशीला कानडे, भरतराव देशमुख, सौभाग्यवती इंदुबाई देशमुख, या डोईफोडे, कानडे, देशमुख, जाधव, गीते, सपकाळ परिवारातील उपस्थित